बेसिकली मला आईने प्रश्न विचारला की नक्की ॲसिडिटी होते कशी आणि नक्की ॲसिडिटी काय, ॲसिड रिफ्लक्स आपल्याला हीट सेन्सेशन वगैरे या सगळ्या गोष्टी होतात कशा. तर पहिलं आपण थोडं आता ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये जाऊयात. तर एक म्हणजे कसं आहे की आपली जी बॉडी आहे ती पूर्ण हॉलो शेपमध्ये असते आणि हॉलो शेपमध्ये म्हणलं तर बेसिकली इट्स लाईक आपण जेव्हा फूड खातो पहिलं माऊथमध्ये जातं रे, पहिलं ते मॅस्टिकेशन होतं. मॅस्टिकेशनमधनं झाल्यानंतर ते हळूहळू जातं आपल्या स्टमकमध्ये, इसोफेगसमधनं आपलं ते जातं स्टमकमध्ये. तर इसोफेगसमध्ये आपल्याला एक पहिला गेट लागतो, त्याला म्हणतात लोअर इसोफेजियल स्फिन्क्टर. ह्याला गेट म्हणूनच तुम्ही आता इमॅजिन करा, हे एक मसलच असतं जे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन करतं. की जेव्हा फूड नसेल तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो की फूड आलं ना नाही. जेव्हा फूडचं सेन्सेशन येतं तेव्हा तो गेट ओपन होतो आणि मग ते फूड पास होतं. आता ते फूड पण धपकीने पोटामध्ये जात नाही राईट. सो इसोफेगसमध्ये पण हळू मसल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करत. फॉर एक्झाम्पल आता आपण पाईप जर असेल तर काय अडकलं असेल तर आपण कसं पिंच करून त्याला पुढं काढतो रे. तर तेवढं नॅरो डाऊन नाही होत, थोडं मिनिमल होतं आणि कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनमध्ये ते सेकंड गेटला पोचतं. तर पहिला होता अप्पर इसोफेजियल स्फिन्क्टर आणि दुसरा होता लोअर इसोफेजियल स्फिन्क्टर. सो लोअर इसोफेजियल स्फिन्क्टर काय करतो, तो पण ओपन होतो, फूड आत जातं, ते जातं स्टमकमध्ये. तर स्टमकमध्ये गेल्यावर की फूड गेल्यावर आता स्टमक तुमचं खूप ॲसिडिक आहे नेचर, खूप जास्त ॲसिडिक आहे. त्याचा pH साधारण 2.5 असेल. एवढं ॲसिडिक आहे की त्याचा HCl तुम्ही जर ऐकलं असेल ना, ते तुम्ही हातावर जरी टाकलं तुम्ही एवढं जळून जाईल, इतकं ॲसिडिक नेचर. पण आपलं स्टमक जळत कसं नाही इज अ गुड, म्हणजे समथिंग की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न पडतो. तर बेसिकली स्टमकमध्ये आतमध्येच एक लायनिंग असते, गॅस्ट्रिक लायनिंग असते आपण म्हणू शकतो. थोडंसं म्युकस लायनिंग असेल की जे तुम्ही अंदाज असं करू की जेल लाईक लायनिंग आहे, ज्यामुळे ते तिकडचं बाकी सराउंडिंग आहे ते जळत नाही. प्लस तिकडून जे आहे डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत ते रिलीज होतात. HCl आहे, पेप्सिनोजेन आहे, पेप्सिन आहे, जे HCl आणि पेप्सिनोजेनचं कॉम्बिनेशन आहे जे हेल्प करतं आपल्या प्रोटीनला ब्रेक करायला. ओके. सो बेसिकली स्टमकमध्ये आल्यावर दिस इज लाईक युअर चर्निंग डिपार्टमेंट, ओके, डायजेस्टिव्ह डिपार्टमेंट आपण म्हणू शकतो. सो फूड डायजेस्ट होतं, त्याला खूप वेळ लागतो, डायजेशनसाठी खूप वेळ लागतो. देन येतो आपला तिसरा गेट. तर तिसरा गेट पहिला एक्सप्लेन करते हे नक्की ट्रान्झिशन कसं होतं. तर तिसरा गेटमध्ये पण काय तो ओपन होतो. इट इज अ ट्रान्झिशन बिटवीन युअर स्टमक अँड युअर डिओडिनम, म्हणजेच स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट. तो तिसरा गेट आहे तो ओपन होतो आणि जे काय फूड मटेरियल आहे ते हळूहळू जातं स्मॉल इंटेस्टाईन. आपल्याकडे माझी मांजर पण आहे ऐकायला. सो एनिवे, कमिंग टू द पॉईंट, ते ट्रान्झिशन होतं. आता ह्या ट्रान्झिशन फेजला, पूर्ण फेजला 4 तास लागतात, 4 ते 5 तास लागतात. तर आता फॉर एक्झाम्पल आता मी नुकतंच काहीतरी खाल्लेलं आहे, ओके, आणि एका तासामध्येच ते चर्निंग वगैरे सुरूच आहे, चालूच आहे हे ते. एका तासात किंवा 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये मी लगेच काहीतरी वेगळी गोष्ट खाल्ली खूप हेवी, तर ते गेट ओपन झालेलं आहे, तिसरा गेट आहे तो ओपन झाला. तर स्टमकला सिग्नल जातो ऑब्व्हियसली, दुसरा नवीन फूड येतं इसोफेगसमधून आणि दुसरा गेट ओपन झाला. तर स्टमक म्हणतं अरे फूड आलेलं आहे, तो तिसरा गेट बंद करा, आत्ताच्या आत्ता ताबडतोब बंद करा. तो बंद करून जातो. पण मग आधीचं मटेरियल काय तो तिकडेच, मग तो परत त्या नवीन ह्याच्यावर चवन होतो डायजेस्ट होतो वॉटेवर. मग परत ते ट्रान्झिशन फेज सुरू, परत तुम्ही काय पिलं, बेवरेज पिलं, खाल्लं, हे ते वगैरे, परत ते सिग्नल जातं, परत तो तिसरा गेट आहे तो बंद होऊन जातो. आता हे परत कंटिन्युअसली, जस्ट इमॅजिन जी पहिलावाला फूड मटेरियल आहे ते अजूनही त्याच डिपार्टमेंटमध्ये, तो पुढं गेलेलाच नाही दुसरं अब्झॉर्प्शनच्या डिपार्टमेंट. तो कधीपासून तो जे पर्टिक्युलर फूड आहे, जे पर्टिक्युलर काईम आहे ते अजूनही तिथंच. दिस इज द ट्रान्झिशन हाऊ इट शुड बी. तर म्हणून आपल्या प्रत्येक मीलमध्ये 4 ते 5 तासाचा गॅप नक्कीच असावा, सो दॅट आपल्याला चर्निंग नीट होईल. त्यामुळेच तुमचं हंगर, सटायटी ह्या सगळ्या गोष्टी, आपण म्हणतो भूक लागल्यावरच जेवायचं,
खरं आहे तसं हे पण प्रत्येकाची बॉडी टाईप पण डिफरंट आहे. आपले मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण आहेत, आपले हॉर्मोन्स पण आहेत, एन्झाईम्स पण आहेत. त्या पण डिसाईड करतात की आपल्याला भूक कधी लागते, भूक कधी लागत नाही, किती पोट भरले, किती पोट भरत नाही. तर मुद्दा आता ॲसिड रिफ्लक्स. जसं मी म्हणाले की आपलं स्टमक खूप ॲसिडिक आहे, त्यामध्ये गॅस्ट्रिक कंटेंट्स खूप जास्त म्हणजे इरप्ट होतात कंटिन्यू ॲसिडिक. जसं व्हॉल्कॅनो कसं असं इरप्ट होतं आणि हे तसंच. तर बेसिकली जो सेकंड गेट जर ओपन राहिला म्हणजेच काय, आपण नॉर्मली पण आपण खिडकी जर असेल तर खिडकी आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, रिलॅक्स होतो, बंद करतो, ओपन करतो, राईट. नॉर्मली जर आपण बंद केली तर पूर्ण बंद असला तर कोण मच्छर किंवा हे काय सिकवड काही येणार नाही. ओके, येऊन जाऊन एनी काइंड ऑफ इन्व्हेजन काय होणार. पण जर त्याला काही गंज लागलं, काही हे झालं, खराब झालं का काय झालं, थोडंसं ओपन राहिला तर तरी पण काय होतं, बऱ्याच काय गोष्टी इन अँड आउट होऊ शकतात. सिमिलर सिच्युएशन. आता जर आपला तो सेकंड गेट जर ओपन राहिला, थोडा पण ओपन राहिला, तर त्यामुळे जे गॅस्ट्रिक कंटेंट्स आहेत आपल्या स्टमकमध्ये ते रिफ्लक्स होतात आपल्या इसोफेगसमध्ये. म्हणून त्याला म्हणतात गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, गड म्हणतात. की वरती हार्टबर्न सेन्सेशन, तिखटपणा, चेस्ट पेन, असं जळजळत आहे, या सगळ्या गोष्टी त्यामुळे होतात. त्यांची तो मसल आहे ना तो वीक झाला. आता तो वीक पण कशामुळे, इटिंग हॅबिट्स, पटपट खाणं. काय काय लोक असतात ते खूप पटापट खातात, की गप 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 भूक लागलेली आहे, पटापट खाल्लंय, हा सफिशियंट. काय काय लोक तोंड उघडून पण खातात, म्हणजे इट्स लाईक की एअर जेव्हा जाते पटापट खाण्यामुळे डम्प होतं आहे ते कंडिशन, त्यामुळे पण मसल टोन डिक्रीज होतो. खूप 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 तिखट खाणे, खूप जास्ती तेलाचं खाणं, तिखट खाणं, पण तर्री आपल्याला आवडते पण खूप जास्त पण नाही चांगलं. त्यामुळे स्मोकिंग, अल्कोहोल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण ते मसल जो आहे तो हळूहळू डिक्रीज होतो. ह्यामुळेच ॲसिड रिफ्लक्स होतो. आता ॲसिडिटीचं दुसरं पण कारण आहे, तो आहे डिहायड्रेशन. आपल्याला युजली वाटतं की ॲसिडिटी झाली आहे मला, पण नक्की तो कारण दरवेळेस नसतो. ॲसिडिटी वेगळा, आपण म्हणतो ॲसिडिटी झाली, डोकं दुखतं, पण कधी कधी ते डिहायड्रेशनमुळे असू शकतं. आपला जो ब्रेन आहे तिकडे पाण्याचं प्रमाण पण असतो, पाणी पण असतं, तिकडे नर्व्स पण असतात. तिकडं जर तुम्ही हायड्रेटेड नसाल तेवढं जास्त, जर तुम्ही तेवढं पाणी पित नसाल, ते जे नर्व्स आहेत ते कॉन्स्ट्रिक्ट होतात, त्यामुळे तुम्हाला डोक्याचं म्हणजे दुखणं, हेडेक, या सगळ्या गोष्टी होतात. जर तुम्ही ऑब्झर्व केलं हे कधी, की दिवसभरात तुम्ही जर पाणी पिलं नाही तर त्यामुळे डोकं दुखतं, ते फक्त ॲसिडिटीचा सिम्पटम आपण बोलू नाही शकत. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप उत्तर मिळालं असेल आईला.